नमस्कार, माझं नाव सिद्धेश भंडारे. कोल्हापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहे वॉर्ड क्रमांक 227 मध्ये, जिथून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून रेहाना शेख या उमेदवार आहेत. खरं तर चर्चेसाठी बरेच मुद्दे आहेत. बॅकबे रिक्लेमेशन असेल किंवा इतर मुद्दे असतील, त्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. रेहाना शेख यांचं वॉर्डासाठीचं नेमकं विजन काय आहे, त्या वॉर्डाचा विकास कसा करणार, पुढच्या 2 वर्षात 5 वर्षात ते वॉर्डाला कसं बघतात, हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅम, एकंदरीत जर आपण पाहिलं तर बॅकबे रिक्लेमेशन सारखा प्रकल्प आपल्या इथे सध्या बनतोय. त्याच्यामुळे गीतानगरचा जो भाग आहे तिकडे लोकांच्या मनात भीती आहे की आमची घरं उद्ध्वस्त केली जातील का, आमची घरं तोडली जातील का. यासाठी तुम्ही काय नेमकं प्रयत्न करणार आहात? जय महाराष्ट्र. सर्व कुलाबावासियांना नमस्कार. मी रिटायर असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस रेहाना शेख. मला उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या शिवसेना UBT-कडून उमेदवारी दिलेली आहे कुलाबाकरांच्या सेवेसाठी, आणि मी त्यांच्या सेवा करण्यासाठी तत्पर आहे. कुलाबा 227 मध्ये खूप प्रॉब्लेम आहेत. कुलाबामध्ये खूप सिनियर सिटीजन्स वगैरे राहतात. त्यांना पादचारी चालण्यासाठी फुटपाथ बरोबर नाही आहेत, पार्किंगसाठी जागा नाही आहे, आणि कॉर्पोरेशनच्या ज्या जागा आहेत त्या मोठमोठ्या कंपन्यांच्या घशात घातल्या जातात, पण तिथं पार्किंगची सोय केली जात नाही. त्यांचे भटके कुत्रे पण खूप फिरतात, त्यांच्यासाठी सुद्धा बंदोबस्त करायला पाहिजे. आमच्या उद्धव ठाकरे गटाकडून डॉगसाठी सुद्धा डॉमेट्रीज वगैरे करणार आहेत. त्यांच्या औषधोपचारासाठी ॲम्ब्युलन्स वगैरे ठेवण्यात येणार आहे. आणि कुलाबामध्ये खूप डॉग प्रेमी पण राहतात. पाण्याचा पण प्रॉब्लेम आहे. आता मी ज्या कुलाबामध्ये बिल्डिंगमध्ये राहते तिथं आधी इतका आता पाऊस पडलाय, पण पाणी रेग्युलर यायला पाहिजे, पण पाणी सोडलं जात नाही. पाणी बंद केलं जात आहे आणि परत सोडलं जात आहे. हे का होतं कळत नाही. त्याच्यासाठी पण मी प्रयत्न करेन, कारण पाण्याच्या ह्यानी पण लोक त्रस्त आहेत फुटपाथवरती. गीतानगरच्या लोकांना झोपडे दिलेले आहेत, पण आता ती सगळी जाणार आहेत. लोक माझ्याकडे काही काम आल्या होत्या, त्यांच्याशी मी चर्चा केली. आता सुरुवातीला जो पाऊस पडला त्यावेळेला काही लोकांचे त्या बॅकबे त्यांनी केल्यामुळं खूप ते एकदम समुद्राच्या जवळ गेले, आणि तिथल्या लोकांना बस सेवा बंद केलेली आहे. पूर्ण आतमध्ये जायला खूप बाहेर यावं लागतं, आणि खूप वेळावेळाने बस त्याने येतात, त्यामुळे त्या कामावर लवकर जाऊ शकत नाहीत. तसेच तिथं राहणाऱ्या गीतानगरमधल्या लोकांना उद्धव ठाकरे गटाने त्यांचं रजिस्ट्रेशन करून त्यांना महिन्याला 15,000 रुपये देणार आहेत. तसंच जे युवा वर्ग आहे त्यांना सुद्धा आम्ही 25,000 15,000 असं शिक्षणासाठी देणार आहे. तसेच तिकडच्या लोकांना जे घरं मोठमोठ्या कंपन्यांचे ते घशात घालणार आहेत तसं काय करणार नाही, पण लोकांना आम्ही विदाउट कर घरं देणार आहे. प्रत्येकाला घर देणार आहे. आणि खूप सारे शासकीय आपल्या इथं जागा आहेत, तिथं आपण फ्री पार्किंगची सेवा उपलब्ध करणार आहे उद्धव ठाकरे गटाकडून. मी 36 वर्ष गेले पोलीस डिपार्टमेंटमध्ये यशस्वीपणे नोकरी केलेली आहे, आणि मी ग्राउंड रूटवर काम करणारी महिला आहे. मी PSI म्हणून भरती झाली आहे आणि ACP म्हणून रिटायर झाले. मी रस्त्यावर काठी घेऊन ड्युटी केलेली आहे, त्यामुळे मला गोरगरिबांची काय प्रॉब्लेम आहे हे सगळं मला माहीत आहे. मी घरोघरी प्रचार करणार, लोकांच्या सेवा करणार निवडून आल्यावरती, आणि लोकांनी त्याच्यासाठी मला निवडून देणं गरजेचं आहे. त्यांची जी घराणीशाही आहे ती संपुष्टात आणणे गरजेचं आहे. प्रत्येकालाही संधी मिळायला पाहिजे, आणि मलाही संधी मिळायला पाहिजे. मी नक्की गौरी शिवलकरपेक्षा चांगली लोकांना सेवा देईन. लोकांना ते लक्षात आलं पाहिजे, कारण मी रस्त्यावर फिरून काम करणारी बाई आहे. मी AC मध्ये बसून काम करणारी बाई नाही आहे. राहुल नार्वेकरजींनी फक्त मी त्यांना ओळखत होते गेली, म्हणजे मी पोलीस खात्यात नोकरीला असल्यामुळे राजभवनवरती वगैरे त्यांचं येणं जाणं होतं. ते पण मला बोलले की कसं काय मॅडम तुम्ही ह्याच्यात आला, काय तुम्ही राजकारणात कसं काय प्रवेश केला, हे तुमचं क्षेत्र नाही आहे. मग मी त्यांना बोलले की साहेब नाही, मला म्हणजे आवड आहे राजकारणाची. आता रिटायर झाले, 36 वर्ष मी सेवा केली आहे. नेहमी मला जनतेच्या संपर्कात राहायला आवडेल, आणि जनताची सेवा करणे मला आवडेल, आणि मी निवडणूक लढवणार साहेब, असं मी त्यांना सांगितलं. म्हणले ठीक आहे, करा तुम्ही, आम्ही तुम्हाला सेवा करायला संधी देऊ, बघूया. मला एकच माहिती आहे की जर महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये मराठी माणूस आणि मराठी माणसाची अस्मिता जर ठेवायची असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचे आणि आमचे युतीचे जे उमेदवार आहेत मनसे राष्ट्रवादी या पक्षाचे उमेदवार निवडून येणं आजची काळाची गरज आहे. ते उमेदवार उभे राहिलेले आहेत ते निवडून आले पाहिजेत,
आणि ही जी BJPची सत्ता आहे ती संपूर्ण नाहीशी करून आपला भगवा झेंडा फडकवून आमच्या उद्धव साहेबांना मन त्यांचं शांत केलं पाहिजे. आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या आणि त्यांना सेवेची संधी द्या. धन्यवाद.